नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीची आणखी एक नवीन जाहिरात आपल्यासमोर आलेली आहे. याची मान्यताप्राप्त दिनांक 3/1/2024 आहे. आणि मित्रांनो, हे बघा इथे एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी जळगाव म्हणजे जळगाव जिल्हा परिषदेची ही जाहिरात आहे. पवित्र पोर्टलद्वारे ही पद भरली जाणार आहेत. आता ज्यावेळी तुम्हाला मित्रांनो प्रेफरन्स जनरेट होतील त्यावेळी तुम्हाला या जाहिरातींचा खूप फायदा होणार आहे. तुम्हाला अगोदरपासूनच तुम्ही हा अभ्यास करून ठेवला पाहिजे की जर चांगले मार्क्स असतील तर माझा कुठे नंबर लागू शकतो आणि मला प्रेफरन्स कसे द्यायचे आहेत. तर त्यासाठीच आज ही जाहिरात आपण थोडं विश्लेषणात्मक स्वरूपात घेणार आहोत. बघा मित्रांनो, अनुसूचित जातीच्या इथे टोटल 202 जागा आहेत. तर या कशा डिवाइड केलेल्या आहे बघा. महिला 61, माजी सैनिक 30, अंशकालीन 20, प्रकल्पग्रस्त 10, भूकंपग्रस्त 4, खेळाडू 10 आणि समांतर आरक्षण हे पूर्ण जे समांतर आरक्षण आहे त्याच्या व्यतिरिक्त 67 जागा आहेत. आता मित्रांनो, ह्या अनुसूचित जातीवरून देते मी. त्याला जर समजा 202 जागा इथे तुम्हाला दिसत जरी असल्या तर या 202चं डिवायडेशन तुम्हाला खाली दिसेल की त्यामध्ये सुद्धा मराठी, इंग्रजी माध्यमाच्या वेगवेगळ्या जागा, त्याचबरोबर मॅथ्स सायन्सच्या 6वी ते 8वीच्या विषयांवाईज थोड्या जागा वेगळ्या आहेत. तर तुम्हाला ते लक्षात येईल की त्याचं पण डिवायडेशन होतं. तर आकडा तुम्हाला जरी तुमच्या कास्टमध्ये एखाद्या कास्टमध्ये मोठा दिसला तरी त्याचं डिवायडेशन खाली कसं होतं मी तुम्हाला दाखवेलच. आता इथे सेम अनुसूचित जमातीच्या मित्रांनो टोटल 85 जागा आहेत. इथे समांतर आरक्षण आहे. समांतर आरक्षणाव्यतिरिक्त 27 आहे. अनुसूचित जमाती पेसा क्षेत्राच्या 24 जागा आहे. आता हे विजा अला इथे एकही जागा जरी दिसत नसली मित्रांनो तरी देखील यांना प्रेफरन्स जळगावची येणार आहेत. कसं काय येणार? कारण तिथे ओपनला जर जागा असेल तर जळगावचे प्रेफरन्स त्यांना येणार. आता बघूया, खाली ओपनला जागा आहेच. त्यानंतर भजब जे आहेत तिथे टोटल 6 जागा आहे. समांतर आरक्षण व्यतिरिक्त 2 जागा आहेत. त्यानंतर बघा भजकला टोटल 34 जागा आहेत आणि समांतर आरक्षण व्यतिरिक्त म्हणजे जनरलला 11 जागा आहे. त्यानंतर भजड जे आहे तर त्याला 24 जागा आहे. समांतर आरक्षण व्यतिरिक्त 9, मग बाकी समांतर आरक्षण आहेत. त्यानंतर बघा इमाव जे आहेत त्यांना इतर मागासवर्गीयांना 13 जागा आहे. आणि इथे पुन्हा बघा इथे तुम्हाला 0 जागा दिसत असला तरी यांना देखील हे प्रेफरन्स येतील. त्यानंतर बघा फ्रेंड्स, ईडब्ल्यूएसला इथे किती जागा आहे तर इथे टोटल 53 जागा आहेत. 17 समांतर आरक्षणाव्यतिरिक्त. त्यानंतर खुल्याला भरपूर म्हणजे 55 जागा आहेत. तर 55 मध्ये समांतर आरक्षणाव्यतिरिक्त 18 जागा आहे. तर अशा टोटल तुम्हाला या जागा दिसत आहेत. आता या जागांचं खाली देखील डिवायडेशन आहे. इथे कास्ट वाईज झालं तर खाली वेगळं डिवायडेशन असणार आहे. टोटल 496 जागांसाठी ही भरती होणार आहे मित्रांनो जळगाव जिल्हा परिषदेची. इथे दिसत असेल तुम्हाला टोटल 96 जागा आहेत. तर बघा आता इथे हे मेन आहे की तुमच्या कास्टला किती जागा येतात त्यापेक्षा तुम्हाला मराठी आणि इंग्रजीला किती जागा येत आहेत त्यावरून तुम्हाला थोडंसं तुमच्या मेरिटचा अंदाज लावता येतो. तर बघा मित्रांनो, इथे मराठीसाठी 1 ते 5 साठी मराठीला 251 जागा आहे. म्हणजे इथे मला असं वाटतं मराठीसाठी 1 ते 5 साठी म्हणजे DED वाल्यांसाठी पेपर 1 ज्यांचा आहे तर त्यांच्यासाठी सगळ्यात जास्त जागा मला दिसत आहेत. तर मग यातून पुन्हा मित्रांनो मग कास्ट SC ST OBC ओपन वगैरे सगळे आपले जे कास्ट आहेत तर त्यामध्ये या जागा डिवाइड केल्या जाणार. मग मराठीच माध्यम आहे 1 ते 5 साठी. तर बघा मित्रांनो, म्हणजे शाळा मराठी माध्यमाची परंतु शिकवण्याचे माध्यम इंग्लिश म्हणजे इंग्लिशवाल्यांसाठी इथे 50 जागा दिलेल्या आहेत. त्यानंतर बघा फ्रेंड्स 6 ते 8 साठी 6वी ते 8वी साठी दिलेल्या इथे 6वी ते 8वी मराठी लँग्वेज आहे बघा. इथे 73 जागा आहेत. तर यांनी अदर लँग्वेजेसचे टीचर घेतलेलेच नाही आहे. इथे डायरेक्ट त्यांनी मराठी लँग्वेजसाठी सांगितलं आहे. तर बघा ज्यांचं मराठी लँग्वेज होतं BEdला म्हणजे BEd किंवा DED सेकंड पेपर ज्यांचा आहे आणि ग्रॅज्युएशनला मराठी आहे तर त्यांना फायदा आहे. तिथं 73 जागा आहे. त्यानंतर बघा 6 ते 8च आहे मॅथ आणि सायन्स, मॅथमॅटिक्स आणि सायन्स शिकवण्याचे माध्यम मराठी. बघा आता इथे यांनी मॅथ सायन्समध्ये मराठी आणि इंग्लिश नाही केलं. ग्रॅज्युएशन 122 जागा आहेत. तर हा जो इथे मॅथ सायन्सवाल्यांना फायदा कसा आहे, इथे माध्यम त्यांनी म्हणजे शिकवण्याचे मराठी दिले. मग इथे तुम्ही इंग्रजी असो मराठी असो तुमच्या मेरिटनुसार तुम्ही इथे येणार. इथे तुम्हाला इंग्लिश आणि मराठी असं डिवायडेशन केलेलं नाही आहे. तर हे मला चांगलं वाटलं. कारण मॅथ सायन्सच्या बाबतीमध्ये मी एक गोष्ट नक्कीच सांगेल, ऑलरेडी हे मॅथ सायन्सचे विद्यार्थी जे आहेत ते 12वी पासून इंग्रजी माध्यमामध्ये असतात. कारण सायन्समध्ये सर्व सब्जेक्ट इंग्लिशचे असतात. त्यानंतर त्यांचं ग्रॅज्युएशन BSc आहे
BSc मध्ये मॅथ्स सायन्स घेऊनच करतात, तर BSc हे जे त्यांचं आहे ते टोटल इंग्लिशमध्ये होतं. तर मग पूर्ण त्यांचं 12वी ते ग्रॅज्युएशन इंग्लिश मिडियम असतं. फक्त त्यांनी DED किंवा BEd मराठीतून केलेलं असतं. तर मग एवढा फरक पडत नाही इंग्लिश मीडियम DED किंवा मराठी मीडियम. तर यांच्या ज्या जागा आहेत ना त्या मेरिटनुसार भरला तर त्यांना फायदा होईल. तर ह्या चांगली गोष्ट आहे. मराठीमध्ये दिलं 122 जागा आहे. अशा टोटल 496 जागा आहेत. इथे सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहेत त्या सर्व ठिकाणी सारख्याच आहेत. आता थोडाफार काही जर या गोष्टींमध्ये बदल होणार असेल, समजा काही प्रमाणामध्ये काही गोष्टीत बदल होणार असेल म्हणजे नियमांमध्ये, तर त्याचं नोटिफिकेशन आपल्याला ज्यावेळी तुम्हाला जाहिराती बघायला मिळतील किंवा ज्यावेळी तुम्हाला प्रेफरन्स येतील त्याच दिवशी किंवा त्याच्या एखाद्या दिवस अगोदर तुम्हाला पवित्र पोर्टलवर नोटिफिकेशन येईल जर काही चेंजेस शासनाने करायचं ठरवलं तर. मला वाटत नाही काही चेंजेस होतील, परंतु जर झाले तर खूप थोडेफार होतील. तर अशा प्रकारे मित्रांनो ही 496 पदांची जळगाव जिल्हा परिषदेची जाहिरात आहे आणि बऱ्यापैकी चांगले इथे पदं आहे. इथे समाजशास्त्र आणि भाषा विषयामध्ये जर समजा इंग्रजी आणि हिंदी चे विद्यार्थी आहे तर त्यांची इथे खूप मोठी निराशा झालेली आहे, कारण तिथे एकही जागा समाजशास्त्र, इंग्लिश आणि हिंदी विषयाला नाही आहे. तर अशा प्रकारे आपल्यासमोर आज ही जळगाव जिल्हा परिषदेची जाहिरात आली आहे. अशाच प्रकारे बाकीच्या ज्या जाहिरात येतील तर मी तुम्हाला सांगेल. मला बरेचसे जण अनएडेडबद्दल विचारतात, तर आज मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलेलं आहे. बघा PCMCची जी जाहिरात मी विश्लेषण करून सांगितली ती जाऊन बघा. सॉरी PCMC नाही, दुसरी कुठली आहे ती माझ्या लक्षात येत नाही आहे. तर PCMCमध्ये ज्या अनएडेडच्या जागा असतात ना मित्रांनो, तर त्याचं पेमेंट हे पिंपरी चिंचवड महानगरपालिका म्हणजे ज्या ठिकाणी अनएडेडच्या जागा आहेत किंवा तर त्या जागांचे पेमेंट कोण करतं, तर त्याचं पेमेंट हे ती नगरपालिका ते काय व्यवस्थापन जे आहे ते करतं. तर PCMCचं पेमेंट हे पिंपरी चिंचवड महानगरपालिका करत असते. परंतु ते पद भविष्यामध्ये परमनंट होतील की नाही याची शाश्वती नसते. एडेड जर संस्था असेल मग ती म्हणजे महानगरपालिका असो, नगरपालिका किंवा मग खाजगीची जर असेल तर त्याचं पेमेंट जे आहे ना मित्रांनो एडेड असेल तर ते 100% ग्रँट म्हणजे 100% त्याचं अनुदान शासनातर्फे येतं, तर त्याचं पेमेंट मग शासनामार्फत होतं. हा फरक आहे. तर बघा मित्रांनो, आज मी जळगाव जिल्हा परिषदेची जाहिरात एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला आहे. तर आय होप तुम्हाला गोष्टी क्लिअर झाल्या असतील. जागा या तुम्हाला मोठ्या दिसत असल्या तरी तुम्ही कुठे बघायचं 1 ते 5, 6 ते 8 हे तुम्हाला आता वेगळं सांगायची काही गरज नाही. थोडाफार आता जे काही नोटिफिकेशन येतील तर त्यावरून तुम्हाला कळणार आहे. काल तुम्हाला कळलेलंच असेल की 29 तारखेपासून तुम्हाला संपूर्ण जाहिराती एकत्रित बघायला मिळणार आहे. प्रेफरन्स त्याच दिवसापासून सुरू होतील की दुसऱ्या 1-2 दिवसांनी सुरू होतील याबद्दल आपल्याला अजून 100% सांगितलेलं नाही आहे, परंतु जाहिराती मात्र तुम्हाला 29 तारखेपासून सर्व जाहिराती बघायला मिळतील. जशा जाहिराती आल्या तसे मी व्हिडिओ बनवले, तुम्हाला काही गोष्टी क्लिअर करण्याचा प्रयत्न केला आहे. आय होप तुम्हाला गोष्टी क्लिअर झाल्या असतील. जर तुम्हाला अशाच प्रकारे जाहिराती आणि त्याचबरोबर नवीन अपडेट्ससाठी आपलं हे पॅशनेट जर्नी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील. चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत चॅनलसोबत राहा. धन्यवाद.